हरे कृष्ण. सर्वांचं खूप स्वागत आहे. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आज आपण अध्याय 6वा ध्यान योगचं अध्ययन करणार आहोत. तर तत्पूर्वी आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओं विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांना सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा शब्दामध्ये, आपल्याला साध्या आणि सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता समजावून सांगितली आणि त्यांनी लिहिलेल्या या साध्या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं अध्ययन आपण करू शकतो आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्यासाठी बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला सर्वांना. त्यामुळे आपण घरी बसल्या या संधीचा लाभ घेऊ शकतोय. अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. माझा अभ्यास सतत पुढे सुरू राहावा यासाठी माताजी मला वेळच्या वेळी प्रोत्साहन देत असतात आणि मार्गदर्शन करत असतात. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजींना प्रणाम. उपस्थित सर्व भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. तर आज आपण अध्याय 6वा बघतोय. आजच्या अध्यायाचं नाव आहे ध्यान योग. भगवद्गीतेचे एकूण 18 अध्याय आहेत आणि ह्या 18 अध्यायांची विभागणी 3 विभागामध्ये केली जाते. म्हणजे 6 अध्यायांचे 3 विभाग असे आपण म्हटलं. तर जे पहिले 6 अध्याय आहेत म्हणजे 1 ते 6 हे अध्याय कर्मयोगाचे अध्याय आहेत, कारण हे अध्याय आपल्याला कर्माबद्दल खूप ज्ञान देतात. तर आजच्या अध्यायानंतर भगवद्गीतेचं 1/3 अध्ययन आपण पूर्ण करू. पुढचे जे 6 अध्याय आहेत म्हणजे 7 ते 12 हे अध्याय भक्तियोगाचे अध्याय म्हटलं जातं आणि जे शेवटचे 6 अध्याय आहेत 13 ते 18 हे ज्ञान योगचे अध्याय म्हटलं जातं, ज्याबद्दल कृष्ण आपल्याला ज्ञानाची माहिती देतात. आता आजच्या अध्यायाचं नाव जे आहे ते ध्यान योग असं आहे. या अध्यायामध्ये अष्टांग योगाची विधी आपण समजावून घेणार आहोत, ज्याद्वारे मन आणि इंद्रियांवर आपल्याला ताबा मिळवता येईल. आणि कृष्ण आपल्याला या अध्यायामध्ये हेही सांगणार आहेत की सगळ्यात उत्तम योग हा कुठला आहे. तर आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. सर्वात प्रथम श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम अर्पण करूया. आपल्याला कृष्ण भक्ती प्राप्त होवो म्हणून आपण त्यांची प्रार्थना करूया. कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांच्याही चरणी आपण प्रार्थना करूया. आपल्याला भगवद्गीतेचं ज्ञान आपण प्राप्त करू शकू यासाठी त्यांची प्रार्थना करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे अध्यायाकडे वळूया. आता आजचा हा अध्याय जो आहे हा सुरू करण्याच्या पूर्वी कालचा अध्याय जो होता कर्म संन्यास योग, तर या अध्यायाची थोडी उजळणी इथे आपण करूया आणि मग पुढे जाऊ आपण. आता कर्म संन्यास योग यामध्ये आपण काय शिकलो बरं. कालच्या अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या मनामध्ये गोंधळ होता
की मी कर्म संन्यास घेऊ की कर्म करू, काय श्रेष्ठ आहे. तर मग कृष्णांनी त्याला सांगितलं होतं की कर्म संन्यास की कर्मयोग यामध्ये कर्मयोग अधिक श्रेष्ठ आहे. मग कृष्ण अर्जुनाला सांगतात की निष्काम कर्माच्या बद्दलही सांगतात की कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केल्याने आपली कर्मबंधनातून मुक्ती होते. म्हणजे कर्माची प्रतिक्रिया आपल्याला लागू पडत नाही, कर्मबंधनामध्ये आपण अडकत नाही. मग कालच्या अध्यायामध्ये सगळ्यात शेवटचा श्लोक होता ज्याला शांती सूत्र असं म्हटलं जातं. भोक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानां ज्ञात्वा माम शांती मृच्छती. काय अर्थ होता या श्लोकाचा? तर सर्व यज्ञ तपस्या यांचा परमभोक्ता मीच आहे असं कृष्ण म्हणाले होते. सर्व ग्रहलोक देवदेवतांचे परमेश्वर, सर्व जीवांचा हित करता कल्याणाची इच्छा करणाराही मीच आहे. आणि हे जाणून घेणारा मनुष्य सर्व भौतिक दुःखापासून शांती प्राप्त करतो. आता कृष्ण कसे आहेत? भौतिक प्रकृतीचे स्वामी आहेत आणि आपण सर्व बद्ध जीव जे आहोत ना ते भौतिक प्रकृतीच्या कठोर नियमांच्या अधीन आहोत. आता हे सत्य मनुष्य जोपर्यंत जाणू शकत नाही तोपर्यंत त्याला शांती प्राप्त होत नाही. प्रथम त्याने ज्या ज्या गोष्टीचा स्वीकार केला की त्वमीश्वरानाम परमम महेश्वरम, भगवंताहून श्रेष्ठ कोणीही नाही, हे मान्य केल्याने त्याला शांती प्राप्त होते. आता पहिले 6 अध्याय जसं मी तुम्हाला सांगितलं की हे कर्मयोगाबद्दल आपल्याला माहिती देतात, कर्मांबद्दल माहिती देतात. आपण कालच्या अध्यायापर्यंत कृष्णांनी आपल्याला कर्मांबद्दल बरंचसं काही ज्ञान आपण घेतलेलं आहे. तर हे कर्मांबद्दलचं सखोल ज्ञान आपण कालच्या अध्यायापर्यंत बघितलेलं आहे. 3 प्रकारची कर्म आपण जाणून घेतली, कर्म, विकर्म आणि अकर्म. आपण हेही समजून घेतलं की आपण एकही क्षण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. म्हणजे कर्म तर आपल्याला करावीच लागतात, पण ती कशा प्रकारे करावी. तर कृष्ण काय सांगतात इथे की कर्माची गुंतागुंत ही समजायला सोपी नाहीये, पण यासाठी आपल्याला कर्मांचं ज्ञान हे अधिकृत गुरूंकडून जाणून घेतलं पाहिजे. कारण ही कर्म आपल्याला बद्ध तरी करतील किंवा आपल्याला मुक्तीकडे घेऊन जातील. आता चांगल्या कर्माचं चांगलं फळ मिळेल, स्वर्ग प्राप्ती होईल, पण पुण्य संचय संपला की परत पृथ्वीवर जन्म घ्यावाच लागेल. वाईट कर्माची वाईट फळं मिळतील, म्हणजे प्राणी, पक्षी, कीटक, वृक्ष असंही शरीर प्राप्त होईल. आणि या सर्व भोग योनी आहेत. आणि त्या योनीमध्ये प्राण्याच्या शरीरामध्ये बघा पूर्ण विस्मरण असतं कृष्णांचं. तर मनुष्याचा जन्म हा भाग्याचा का म्हटलाय? तर याच जन्मात आपण ज्ञान घेऊ शकतो आणि त्याप्रमाणे आचरण करून आपण अधोगतीपासून स्वतःचा बचाव करू शकतो. जी काही प्रगती ऊर्ध्व दिशेने करण्याची संधी आहे ना ती केवळ मनुष्य जन्मातच मिळते. म्हणून भगवद्गीतेचं ज्ञान आपण घेतो ते आचरणात आणतो. आपण आता कालच्या अध्यायामध्ये अकर्माबद्दल जाणून घेतलंय. अकर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी केलेलं कर्म आणि कर्माचं फळ आपण कृष्णांना अर्पण केलंय. आता ज्याने लाभ काय मिळतो? तर आपण कर्मबंधनातून मुक्त होतो. चांगली वाईट ही कर्माच्या प्रतिक्रियेपासून आपण मुक्त होतो आणि त्यामुळे पुन्हा आपला जन्म होत नाही इथे पृथ्वीवरती. तर पुन्हा जन्म म्हणजे या सर्व भौतिक जगातील दुःखांना सामोरं जावं लागणार. बघा आता आपण हे ज्ञान घेतलं या अध्यायातून आणि महत्व जाणून घेतलं की भगवद्गीतेचा उपदेश हा इतका सोपा आहे, साधा सरळ आपल्याला सांगितलेला आहे आणि सहजपणे आत्मसात करू शकतो असा आहे. कुठे आपल्याला काही खडतर तपस्या करायची नाहीये, कुठे वनामध्ये जायचं नाहीये. तर जिथे आहोत तिथे राहूनच आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या, नोकरी, व्यवसाय सांभाळत आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेऊ शकतो. कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपण आपलं जीवन आखू शकतो तसं. आणि हे सर्व करण्याचा लाभ म्हणजे या दुःखालयातून निघून आपण कृष्णधामाची प्राप्ती करून घेऊ. आणि एकदा की आपण भगवत धामात जाऊ आपला पुनर्जन्म इथे परत या दुःखालयामध्ये होणार नाही. आपण कृष्णांच्या सच्चित आनंद अशा कृष्णधामाची प्राप्ती केल्यानंतर तिथेच त्यांच्या सेवेमध्ये आनंदामध्ये राहू. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळूया. आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत? त्याच्या अध्यायाचं नाव आहे ध्यानयोग किंवा अष्टांग योग असंही म्हटलेलं आहे. तर या आजच्या अध्यायामध्ये समाधीबद्दल कृष्णांनी सांगितलेलं आहे. अष्टांग योगाची ही अंतिम पायरी आहे. तर या अंतिम टप्प्यावरती पोचायचं जर का असेल तर काय करावं लागेल, कशी प्रगती करायची अष्टांग योगाच्या अंतिम पायरीपर्यंत पोचायला. अष्टांग योगाचा अभ्यास करायचा असेल तर मन संयमित हवं. इंद्रिय तृप्तीच्या विषयांच्या मागे जर का धावणारं मन असेल तर हा अभ्यास करता येणार नाही असं कृष्ण म्हणाले.
मग अर्जुन कृष्णाला प्रश्न विचारतो की एखादा आता योगी जो आहे, जो अष्टांग योगाचा अभ्यास करतोय आणि असा अभ्यास करताना काही कारणाने तो अयशस्वी झाला, म्हणजे त्याचा हा अष्टांग योग पूर्ण होऊ शकला नाही, तर त्याचं काय होतं? मग त्याच्यावरती कृष्ण उत्तर देतात आणि सगळ्यात शेवटी सर्व योगींमध्ये श्रेष्ठ असा कुठला योगी आहे, तर भक्ती योगी श्रेष्ठ आहे असं कृष्ण म्हणतात. तर आता आपण समजून घेऊया. बघा, आता आपण भगवद्गीतेमध्ये मी तुम्हाला सांगितलं की योग हा शब्द अनेकदा आलेला आहे आणि योग या शब्दाचा अर्थ असा आहे की कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. आता योग हा शब्द प्रचलित अर्थाने बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. आता इथे ना काही चित्र दाखवलेली आहेत बघा, आणि आपण ते बघून समजूया की हा योग वाटतोय का. बघा, एक पहिलं चित्र तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय. त्याच्यानंतर आता हे मी दुसरं चित्र लावते. बघा, हा तुम्हाला योग वाटतोय का? आपण भगवद्गीतेमध्ये अर्थ शिकलोय. योग म्हणजे कृष्णांच्या बरोबर जोडून घेण्याचा. कर्मयोग शिकलो म्हणजे कर्मांच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. ज्ञान योग शिकलो ज्याच्यामध्ये ज्ञानाच्या द्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. किंवा आपण कर्म संन्यास योग शिकलो, जिथे कर्माच्या संन्यासाद्वारे कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. आणि इथे बघा, इथे ज्या काही स्लाइड्स दाखवलेल्या आहेत त्याच्यात आपल्याला वाटतं का हा योग आहे, तर हा योग नाहीये. इथे कुठेही कृष्णांच्या बरोबर जोडलेलं नाहीये. आता आजकाल वजन कमी करण्यासाठी, तरुण राहण्यासाठी किंवा शरीर लवचिक राहावं म्हणून, तंदुरुस्त राहावं म्हणून केलेले जे व्यायाम प्रकार आहेत ना, त्यालाही योग असा शब्द वापरला जातो. तर हा त्या प्रकारचा योग आहे. कृष्णांच्या बरोबर इथे कुठेही जोडून घेणं नाहीये. बघा, इथे आता वेगवेगळ्या प्रकारचे हे योगच दाखवलेले आहेत. परदेशामधल्या काही स्लाइड्स पण इथे आहेत की जिथे काही लोक आता बियर घेतायत व्यायाम करत असताना. त्याला ते बियर योग असं म्हणतात. आता ही बाई बघा, हिने आपल्या पाठीवरती एका बकरीला घेतलेला आहे आणि ती ते तोल सांभाळतीये स्वतःचा. त्याच्यानंतर अजून बघू पुढे. हे बघा, हे ऑफिस मधलं एक चित्र आहे जिथे त्यांनी खुर्च्या टेबल बाजूला सरकवले आणि तिथे ते व्यायाम करताना सर्व दिसतायत. आता ही काही पुस्तकं आहे ज्याच्यामध्ये योग हा शब्द वापरलेला आहे. योगा फॉर फिजिकल अँड मेंटल हेल्थ, योगा फॉर प्रेग्नन्सी, असं वेगवेगळं सांगितलेलं आहे. पण आपण भगवद्गीतेमध्ये जो योग समजून घेतलेला आहे तो हा योग नाही. बघा, इथे वेगळी पुस्तकं आहेत. योग हा शब्द वापरलेला आहे पण इथे कुठेही कृष्णांच्या बरोबर जोडून घेतलेलं नाही. आता अष्टांग योग. आता अष्टांग योग म्हणजे काय की 8 अंगांनी कृष्णांच्या बरोबर जोडलं जाणं. तो कोणत्या पायऱ्या आहेत बरं अष्टांग योगाच्या? तर आता तुम्ही इथे चित्रामध्ये बघू शकताय. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8ही पायऱ्या जेव्हा पार करतात तर त्यावेळेला तो योग पूर्ण होतो, अष्टांग योग पूर्ण होतो असं म्हटलं जातं. नाही तर हा योग अपूर्ण राहतो. आणि हा पूर्ण करण्याच्या विधीला आता अष्टांग योग म्हटलेलं आहे. तर आता ह्याचे वेगळे वेगळे जे अंग आहेत, ही जी 8 अंग मी सांगितली ती आपण आता जरा सखोलपणे समजून घेऊया. आता या स्लाइड मध्ये बघा, तुम्हाला सगळं दिसतंय. पहिलं मी तुम्हाला सांगितलं यम. आता यम म्हणजे काय? आता कसं आहे बघा, समजून घेऊया की ही 8ही अंग एकत्रितपणे येऊन योगाभ्यासासाठी ना एक संपूर्ण रचना अशी तयार करतात. म्हणजे भक्कम पाया तयार करतात असं म्हणूया. तर यम म्हणजे काय? ही पहिली पायरी आहे अष्टांग योगाची. याच्यामध्ये काही बाह्य नियम पाळले जातात. उदाहरणार्थ अहिंसा. अहिंसा म्हणजे कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही. काया वाचा मनसा. काया म्हणजे काय? शारीरिक दृष्ट्या कोणाची हत्या करायची नाही. वाणीने कोणाला दुखावणारे अपमानास्पद शब्द बोलायचे नाहीत. मनाने कोणाच्या भावना दुखावल्या जातील असं करायचं नाही. मग सत्य. सत्य म्हणजे काय? खरेपणा. साधक कसा पाहिजे? सत्यतापूर्वक त्याने जगलं पाहिजे. मग अस्तेय असं आहे. अस्तेय म्हणजे काय? चोरी करायची नाही. आपल्या मालकीचं जे काही नाही ते आपण घ्यायचं नाही. मग ब्रह्मचर्य असाही एक यम आहे. म्हणजे आत्मसंयमाने राहिलं पाहिजे. त्यासाठी धैर्य, इच्छाशक्तीची आवश्यकता असते. आता हे झालं यम बद्दल, जिथे आपण काही अंतर्गत बाह्य नियम बघितले. आता दुसरा आहे आणि अपरिग्रह पण सांगायचा राहिला. याच्यामध्ये अपरिग्रह म्हणजे काय? तर लोभ सोडायचा. आपल्या गरजेपेक्षा अधिक गोष्टींचा आपण संग्रह करायचा नाही, त्याग करायचा. साधं आयुष्य साधकाला जगायला त्या दृष्टीने मदत होते. मग दुसरी पायरी आहे नियम. ह्याच्यामध्ये काही अंतर्गत नियम पाळले जातात.
उदाहरणार्थ शौच. शौच म्हणजे काय? शुद्धता किंवा पवित्रता. मग कशाचं शौच पाळायचं? तर शरीर, वाणी, मन या सगळ्यांनी पवित्रता पाळायची. संतोष म्हटलेलं आहे. संतोष म्हणजे समाधान. साधकाला समाधानी राहता आलं पाहिजे. त्यामुळे त्याची हाव कमी होते, लोभ कमी होतो, त्याच्या गरजा कमी होतात आणि ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्याबद्दलची त्याला कृतज्ञता असते. मग तपस म्हणजे स्वयंशिस्त असते. आता साधक कसं नियंत्रण ठेवतो आपल्या वर्तनावरती, शिस्तीने वागत असतो. मग पुढचं सांगितलेलं आहे स्वाध्याय. म्हणजे स्वतःचा अभ्यास करणे, त्याद्वारे ज्ञान घेऊन स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणणे, याला स्वाध्याय म्हणतात. त्याच्या पुढचं आहे ईश्वर प्रणिधान. म्हणजे काय? एकनिष्ठता. म्हणजे दिव्यत्वाकडे आपण समर्पण असलं पाहिजे. त्यांना आपण शरणागत गेलं पाहिजे परमेश्वराला. तर हे झाले काही बाह्य नियम आणि काही अंतर्गत नियम. त्याच्यानंतर आता पुढची पायरी आहे आसन. यम, नियम, आसन. आता शरीर लवचिक ठेवायला पाहिजे. सुंदर ठेवण्यासाठी मदत करणारी, तंदुरुस्त ठेवणारी, सुंदर नाही तंदुरुस्त म्हणूया आपण, हा शब्द योग्य राहील. मदत करणारी शारीरिक स्थिती म्हणजे आसन. आता स्थिरम सुखम आसनम असं म्हटलेलं आहे. आता ही अशी शारीरिक स्थिती आहे ज्यामध्ये शांतपणे काही काळ न हलता आपल्याला बसता आलं पाहिजे. आता ही स्थिती जर का आरामदायक नसेल, आपल्याला दुखत असेल, तर ही आपल्यासाठी अयोग्य आहे. आपण शब्द ऐकलेले असतात बघा, पद्मासन माहितीये, वीरासन आपल्याला माहितीये, भद्रासन, वृक्षासन, अशी ही वेगवेगळी आसनं आहेत आणि प्रत्येकाच्या शरीराप्रमाणे ही स्थिती बदलत असेल. आता या स्थितीमध्ये काही काळ न राहता ध्यान करण्यासाठी बसता येणं हे आवश्यक आहे. मग पुढची पायरी आहे प्राणायाम, ज्याच्यामध्ये श्वास नियंत्रण करण्याची ही प्रक्रिया समजली जाते. प्राण म्हणजे काय? श्वास. आणि आयाम म्हणजे त्याच्यावरचा संयम. श्वसनाच्या अभ्यासाला प्राणायाम असं म्हणतात. मग प्रत्याहार सांगितलेला आहे. प्रत्याहार म्हणजे काय? की आपल्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये अडथळा आणणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्याच्यापासून दूर राहायचं. साधकाची प्रतिकार शक्ती त्यामुळे बळकट होते, संयम बळकट होतो या प्रत्याहार केल्याने. मग पुढची अवस्था धारणा म्हटलेलं आहे. धारणा म्हणजे अविचलित एकाग्रता. यासाठी खूप सराव लागतो. अविचलित एकाग्रता भगवंतांवर केंद्रित हवी. कुठला बिंदू किंवा ज्योती, प्रकाश ह्याच्यावरती नाही, तर भगवंतांवरती अविचलित एकाग्रता हवी. मग ध्यान म्हटलेलं आहे. ध्यान म्हणजे मेडिटेशन ज्याला म्हणतो. आता धारणा कशी असते? एखाद्या गोष्टीवर अधूनमधून लक्ष केंद्रित केलं जातं. पण इतर कुठल्याही प्रक्रियेचा विचार न करता केवळ भगवंतांवर लक्ष केंद्रित करणे म्हणजे ध्यान म्हटलंय. आणि त्याच्या पुढचा टप्पा जो आहे तो समाधी आहे. म्हणजे हा अखेरचा टप्पा आहे योगाभ्यासातला, अंतिम अवस्था असं म्हटलं जातं. आता बघा, ह्या सगळ्या अवस्था जेव्हा आपण पार करतो एखादा साधक, तर त्यावेळेला त्याने अष्टांग योग पूर्ण केला असं म्हणायला पाहिजे. कुठल्याही टप्प्याला त्याचा अभ्यास थांबला तर हा योगाभ्यास पूर्ण होत नाही. शेवटची टप्पा जो आहे समाधीचा, तिथपर्यंत तो पोचला भगवंतांवर ध्यान करत, म्हणजे कुठेही विचलित न होता शेवटची पायरी जेव्हा साधक गाठतो त्यावेळेला अष्टांग योग पूर्ण होतो. आता बघा, आपण हे कर्मसन्यास योग ज्या वेळेला शिकला त्यावेळेला काही गोष्टी समजून घेतल्या होत्या. आता जेव्हा माणूस भक्तीमध्ये नवीन असतो ना, तर सुरुवातीला तेव्हा त्याला भौतिक जीवनामध्ये अनेक गोष्टी हव्या असतात, त्याच्या इच्छा असतात खूप. मग अशा वेळी आपण समजून घेतलं की तो देवदेवतांची उपासना करतो, पूजा करतो, व्रतवैकल्य करतो, ज्याला कर्मकांड असं म्हटलं जातं, कारण त्याला काहीतरी लाभप्राप्तीचा हेतू असतो, त्या दृष्टीने तो देवदेवतांची पूजा करतो. आता अनेक वर्ष जेव्हा असा तो कर्मकांड करत असतो, त्याच्या इच्छा पूर्ण करून घेतो तो देवी देवतांकडून. पण त्याला लक्षात येतं, त्याला ज्ञान मिळतं की देवदेवतांच्या वरती सर्वोच्च असं कोणीतरी आहे. ते कोण आहेत? ते भगवंत आहेत, ते कृष्ण आहेत. आता अशा प्रकारे तो कृष्णांकडे जातो. पण आता त्याच्या इच्छा अजूनही असतात. मग तो काय करतो? कृष्णांकडे आपल्या इच्छा मागतो. हा झाला सकाम कर्मयोगी. तो आता मागतोय फळ कृष्णांकडे आणि मिळालेल्या फळापैकी थोडंसं तो कृष्णांनाही अर्पण करतो आहे. म्हणजे हा असा सकाम कर्मयोग करता करता त्याला कृष्णांच्या बद्दल प्रेम निर्माण होतो. आणि मग तो मंदिरात जाऊ लागतो. मग कृष्णांना तो म्हणतो की मला आता कृष्णा काही फळ नकोय, मी तुमच्या प्रेमासाठी मंदिरामध्ये येतो, तुमच्या प्रेमामुळे मी ही सेवा करतो.
अशा प्रकारे आता या सकाम कर्मयोगी हळूहळू निष्काम कर्मयोगी होऊ लागतो. आता अनेक वर्ष असा निष्काम कर्मयोग केल्यानंतर त्याला साक्षात्कार होतो की मी शरीर नसून मी आत्मा आहे आणि मी कृष्णांचा अंश आहे. अजूनही त्याची पूर्ण चित्तशुद्धी झालेली नसते. हृदयामध्ये 6 अनर्थ वास करतात: काम, क्रोध, लोभ, अहंकार, भ्रम आणि मत्सर. आणि पूर्ण अनर्थ निघून गेल्याशिवाय आपण कृष्णांची प्राप्ती करून घेऊ शकत नाही, कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. आता हा जो कर्मयोगी आहे त्याला जाणीव होते की माझी चित्तशुद्धी अजून झालेली नाहीये, माझ्यात अहंकार आहे किंवा माझ्यामध्ये क्रोध आहे, अजूनही अनर्थ आहेत हे त्याला समजतं. आणि चित्तशुद्धी करण्यासाठी आता तो ध्यानयोगाचा आधार घेतो. हे जे आपण अष्टांग योगाच्या पायऱ्या बघितल्या ना, या चित्तशुद्धीसाठी केल्या जातात. आता आपण पुढच्या स्लाइडने समजून घेऊया अजून ध्यानयोगाच्या बद्दल. बघा, आता इथे मी जे तुम्हाला समजवले यम, नियम, आसन, त्याच्यानंतर प्राणायाम याबद्दलच सांगितलेलं आहे. हे कसे पालन करायचं, ह्या ज्या पायऱ्या आहेत त्यांचे सगळे बारकावे इथे सांगितलेले आहेत बघा. प्रत्याहार आहे, ध्यान आहे आणि धारणा आणि मग समाधी पण आहे. आता हे जेव्हा आपण वाचतो ना, ते हे सगळं पूर्ण आपण 8 अंग जी म्हटली जातात अष्टांग योगाची, त्याची जेव्हा आपण माहिती घेतो तेव्हा आपल्याला समजतं की हा योग करायला काही सोपा नाहीये बघा. याच्यामध्ये अत्यंत कठोरपणे असे काटेकोरपणे नियम पाळावे लागतात आपल्याला. आपल्याला मनावरती आणि इंद्रियांवरती पूर्ण संयमन ठेवावं लागतं. आपण म्हटलं अहिंसा आहे, सत्य बोलायचं, अस्तेय, ब्रह्मचर्य, किंवा आता शौच म्हटलं, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, आसन बघितलं आपण, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. म्हणजे हा योग किंवा ध्यान योग पालन करायला सोपा नाहीये. आता आपण कसं कलियुगामध्ये आहोत बघा, आपल्या क्षमता पण कमी आहेत. तर आपण हा योग वापरून पाहायला तयार आहोत का, असं त्यांनी प्रश्न विचारलाय. तर आपण ह्याचं उत्तर असं देऊ शकतो की नाही, हा काही सोपा नाहीये योग, आपल्याला जमण्यासारखा वाटत नाहीये. आता इथे बघा एक गोष्ट आहे, हे आपल्याला माहिती आहे. अर्जुनाची एकाग्रता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे गोष्ट आपण आधी बहुतेक कुठल्या तरी अध्यायामध्ये बघितलेली आहे. त्याच्यामध्ये द्रोणाचार्य सगळ्यांना त्यांच्या शिष्यांना बोलवतात, कौरवांना आणि पांडवांना, आणि सांगतात की वरती जो पक्षी टांगलेला आहे त्याच्या डोळ्यामध्ये तुम्हाला बाण मारायचा आहे, पण प्रथम तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि मग मी सांगेन त्याने नेम धरायचा आहे. मग जस एक एक करून सगळेजण पुढे येतात. ते द्रोणाचार्य प्रश्न विचारतात की तुला काय दिसतंय, तुला काय दिसतंय. तो कोण सांगतो मला झाड दिसतंय, झाडावरची पानं दिसतायत, मला फांद्या दिसतायत. मग दुर्योधन येतो, दुर्योधन म्हणता गुरुजी मला तुम्ही दिसतायत. पण अर्जुन काय उत्तर देतो, मला फक्त त्या पक्षाचा डोळा दिसतो आहे. तर यावरून आपल्याला हे समजतं की अर्जुनची एकाग्रता किती उत्तम प्रकारची होती. म्हणजे तो अतिशय एकाग्र चित्त जसं म्हणतात ना, फोकस ज्याला म्हणू, तसा हा धनुर्धर होता. ध्येयावरती त्याचं लक्ष पूर्णपणे केंद्रित होतं. त्याच्यानंतर एका जन्मामध्ये तो अर्जुन नारायण आणि नर यापैकी तो नर होता, असं या चित्रामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण पुढची स्लाइड बघूया. पुढच्या स्लाइडमध्ये आपल्याला सांगतायत की आता अर्जुन देवदेवतांच्या मध्येही अर्जुनाच्या या कुशलतेबद्दल चर्चा होत्या. आता जे शंकर होते ना, अतिशय शूर योद्धा होता बघा अर्जुन, आणि देवी देवता त्याचं कौतुक करत असत. मग एकदा शंकरांना वाटलं की खरंच हा एवढा कुशल योद्धा आहे का अर्जुन. त्याची योग्यता तपासण्यासाठी त्यांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. आता ते पृथ्वीवर आले आणि भिल्लाचा वेश घेऊन आले अर्जुनाला अर्जुनाला कळू नये म्हणून. आणि जंगलामध्ये अर्जुन होता आणि दोघांनीही, अर्जुनाने आणि शंकरांनी, एका डुकराला एकाच वेळी बाण मारला आणि दोघंही ती शिकार घ्यायला पुढे गेले. तर अर्जुन म्हणाला मी प्रथम बाण मारलेला आहे, ही शिकार माझी आहे. पण शंकर म्हणाले, तो भिल्ल होता, भिल्लाच्या वेशात गेलेले होते, तर ते म्हणाले नाही, माझा बाण पहिला लागलेला आहे, मी ती शिकार घेऊन जाणार. आता दोघं ठरवतात की आपण युद्ध करूया, युद्धामध्ये जो जिंकेल तर तो ही शिकार घेऊन जाईल. आता खूप अटीतटीचं असं त्यांचं युद्ध होतं, कोणीच जिंकत नाही आणि कोणीच हरत नाही. शेवटी शंकराला खूप कौतुक वाटतं अर्जुनाचं. मग त्यांनी आपलं खरं रूप अर्जुनाला ते दाखवतात आणि पशुपती अस्त्र त्याला बहार करतात. तर समजून आपल्याला काय घ्यायचंय, अत्यंत प्रचंड ताकदीचा, कुशल आणि एकाग्र चित्त असा हा योद्धा होता अर्जुन. आता इथे श्लोक आहे. हरे कृष्ण. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढम
तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सदुष्करम्. हे कृष्णा, मन हे चंचल, अशांत, जिद्दी आणि अतिशय बलवान आहे. त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षाही कठीण आहे. काय म्हणतोय अर्जुन? चंचलम ही मनः कृष्ण. खूप महत्वाचा श्लोक आहे. आता मन कसं आहे? चंचल आहे. चंचल असल्यामुळे जो समतेचा किंवा स्थिरतेचा भाव आहे ना, त्यामध्ये मन स्थित होऊ शकत नाही. विषम होतं. लगेच काही अशी परिस्थिती आली की ते मन अस्थिर होऊन जातं. त्याचा सूक्ष्म अर्थ आपल्याला काय समजून घ्यायचा आहे, की मन कोणाला म्हणजे स्वतःला किंवा दुसऱ्याला आत्मा या स्थितीमध्ये बघत नाही बघा. आपण म्हटलं ना की आपण शरीर नसून आपण आत्मा आहोत, पण मन आपण आत्मा आहोत हे समजू न शकल्याने ते चंचल आहे. आता मन कसा विचार करतं? द्वंद्वामध्ये असतं बघा. मी श्रेष्ठ, दुसरा कनिष्ठ, मी बरा, तो वाईट. असं असल्याने कृष्णांचा सेवक तो इतरांना मानत नाही. जेव्हा तो खरं स्वरूप मनुष्य समजू शकेल की मी कृष्णांचा सेवक आहे आणि इतरही तसेच कृष्णांचे सेवक म्हणून त्यांच्याकडे बघेल, तर दुसऱ्याला जेव्हा सेवक म्हणून कृष्णांचा न मानता भोगदृष्टीने जेव्हा व्यक्ती बघतो ना, तेव्हा मनामध्ये चंचलता येते. म्हणजे काम येतं बघा. आणि जिथे काम आहे तिथे शोषणाची किंवा भोगवृत्ती आली. पण कृष्ण असतील, कृष्ण भावनेमध्ये जे व्यक्ती असेल, तो विचार कसा करेल की मीही कृष्णांचा सेवक आहे आणि हा दुसराही कृष्णांचाच अंश असल्याने कृष्णांचा सेवक आहे. तिथे भोगवृत्ती नसेल. आता चंचलम ह्या शब्दाचा तुम्हाला मी अर्थ सांगितला. पुढचा शब्द आहे प्रमाथी बलवत दृढम. म्हणजे काय? तर मनाला कितीही समजवलं तरी मन समजत नाही. म्हणजे आपण कितीही ऐकलं, वाचलं, ज्ञान घेतलं, तरी जेव्हा बिकट परिस्थिती, विषम परिस्थिती तयार होते, तेव्हा मन लगेच म्हणजे आपण म्हणतो बघा लगेच की मला ही व्यक्ती आवडत नाही. तर मन सदैव द्वंद्व भावात असतं. बरं वाईट, आवडतं नाही आवडत, असा मनाचा विचार चाललेला असतो. बलवान आहे अतिशय. आता आपल्याला माहिती आहे की इंद्रियांपेक्षा मन आणि मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे. म्हणजे बुद्धीच्या नियंत्रणात मन असायला हवं. पण मानतं का मन? उलट बुद्धीला पण मन खेचून घेऊन जातं. जर का बुद्धी सबळ नसेल, शास्त्राचं ज्ञान नसेल, भक्तांकडून ऐकलेलं नसेल, तर मन बुद्धीला मानत नाही. दृढ म्हणजे हट्टी असं म्हणूया. कितीही समजावलं तरी भोगाकडे प्रवृत्त होतं. मग तस्याहम निग्रहम मन्ये वायोरीव सुदुष्करम. आता वायू बद्दल सांगितलंय. वायू कसा असतो बघा? सर्वत्र वाहतो, हवं तिथे जाऊ शकतो, कोणी थांबवू शकत नाही वायूला. तशीच मनाची गती असते. पाहिजे तिथे मन जाऊ शकतं, कोणाचंही ऐकत नाही. आता आपण ह्या आधीच्या ह्याच्यामधून घेतलं बघा जाणून, जी चित्र होतं ना द्रोणाचार्य आणि इतर अर्जुनाचं, त्याच्यामध्ये की ह्याची अर्जुनाची एकाग्रता कशी होती, तर अतिशय दृढ अशी एकाग्रता होती त्याची. आणि फोकस्ड होता तो. तर आता बघा ही गोष्ट 5,000 वर्षांपूर्वीची आहे, ज्या वेळेला इंटरनेट नव्हतं, टीव्ही नव्हते, काही सोशल मीडिया पण नव्हती. म्हणजे मनाला विचलित करणाऱ्या कुठल्याही गोष्टी तेव्हा नव्हत्या. तरीही अर्जुन काय म्हणतोय की चंचलम ही मनः कृष्ण. जी गोष्ट आता बघा मनाला आवडते त्यावरती स्थिर होतो. म्हणून श्रीला प्रभुपाद आपल्याला जप करायला सांगतात. जेव्हा आपण नाम घेतो, म्हणजे कसं आपण घेतो बघा, तोंडाने आपण बोलतो, कानाने ऐकतो, तेव्हा हळूहळू आपल्यामधील जी अविद्या असते, अज्ञान असतं ना, ते नाहीसं होऊ लागतं. नामाची गोडी आपल्याला समजते, तेव्हा मन त्यावरती स्थिर होतं. मनाला स्थिर करण्यासाठी कृष्णांची कृपा लागते, म्हणून नाम घेण्याचं महत्व आपल्याला सांगितलंय. मन लागत जरी नसेल तरी जिभेने नाम घेत राहायचं. आता बघा, मन भोगामध्ये पण स्थिर नसतं. म्हणजे जसं आता कृष्णांवरती स्थिर नाहीये, तसं भोगांमध्येही स्थिर नसतं. आता सारखं कुठल्या तरी वेगवेगळ्या गोष्टी भोग करण्याच्या मन शोध करत राहतं. आता आपल्याला काय सांगितलंय की इंद्रिय कृष्णांवरती आपल्याला वळवायची आहेत. प्रयत्नशीलतेने हे करायचंय. म्हणजे जेव्हा आपण कृष्णांवरती इंद्रिय केंद्रित करू, तेव्हा हळूहळू मन पण स्थिर होईल. म्हणजे कार्य थोडंसं अवघड आहे. अगदी ते एका दोरीवरती चालण्याचं तोल सांभाळत जसे चालतात ना, म्हणजे अनेकदा खाली पडावं लागतं, पण ते अशक्य किंवा असंभव नाहीये. तर मन चंचल का आहे? कारण त्याचं कारण आहे काम, काम किंवा वासना म्हणूया. आता हजारो इच्छा, कामना आहेत मनामध्ये, म्हणजे भोगाच्या आहेत सगळ्या. हे मला पाहिजे, ते मला करायचंय. आता आपण बघितलं की जसं जप करतो आपण, आपल्या मनामध्ये जर का कुठला सेवेचा विचार असेल ना, तर मग आपण आपलं मन त्या भोगातून निघून आता सेवेचा विचार करू लागतो.
म्हणजे मन, इंद्रिय जेव्हा कृष्णांच्या सेवेमध्ये आपण नियोजित करतो तेव्हा आपल्याला हा बदल आपल्यामध्ये झालेला दिसतो. म्हणजे आता मी एखादी सेवा शिकून घेते, तर मग माझं मन भोगामध्ये लागणारच नाही. तर सेवेचा विचार मनामध्ये आपण करू की मी कशी अधिक प्रकारे चांगली सेवा करू शकेन. म्हणजे हे कृष्णांच्या बद्दलचं माझं प्रेम आहे म्हणून मग मी तसा विचार करते. आता मला फुलं झाडं लावायची जर का आवड असेल तर मग मी विचार कसा करेन की मी कुठलं फुलाचं झाड लावू ज्याने ते फुल मला आता कृष्णांना अर्पण करता येईल. किंवा मी आता प्रसार करत असेन, वर्ग घेते मी, तर मला असा विचार केला पाहिजे की मी किती चांगल्या प्रकारे वर्ग घेऊ शकेन, कृष्णांबद्दलचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचू शकेन. तर हे मनाला संयमित करण्याचा हा उपाय झाला. म्हणून श्रीला प्रभुपाद आपल्याला काय सांगतात की कृष्ण कथांचं श्रवण करणे, कृष्णांची वाणी ऐकणे याने मनाला प्रसन्नता मिळते. म्हणून आपण भगवद्गीतेचं वारंवार का अध्ययन करतो, त्याचं कारण हे श्रवण करण्याचं हे महत्व सांगितलंय आपल्याला. भोगाकडे मन वळत नाही आणि ते पवित्र होतं. जसं आता औषध कडू आहे म्हणून आपण घेणं टाळलं तर आपला आजार बरा होणार नाही. आजार लवकर बरा व्हावा ही इच्छा असेल तर त्यावर तेच औषध आहे ते आपल्याला घ्यावंच लागतं. तसंच मन आपलं लागत नाही म्हणून जप करणं आपण सोडायचं नाहीये. मनाला स्थिर करण्यासाठी सांगितलेला हा उपाय आहे. आता आपण आधीच्या अध्यायामध्ये तो शरीराचा रथ शिकलो होतो बघा, ज्याच्यामध्ये ती इंद्रिय त्या घोड्यांचं इंद्रियाची तुलना आता घोड्यांबरोबर केलेली होती आणि इंद्रियाचा लगाम मनाकडे होता आणि मनावर नियंत्रण कोणाचं होतं तर बुद्धीचं होतं. आणि बुद्धी कशी पाहिजे तर विवेकशील पाहिजे, कृष्ण भावनेमध्ये स्थिर पाहिजे बुद्धी. म्हणजे योग्य अयोग्य ह्याचं अचूक ज्ञान असलेली हवी. पण कसं शास्त्रांचं ज्ञान असलेली पाहिजे, म्हणजे शास्त्रांच्या द्वारे जोडलेली पाहिजे. आता बघा कधी कधी बुद्धी सांगते की हे करणं योग्य नाही, पण तरीही मन ऐकत नाही बुद्धीचं. मन जेव्हा मी शरीर आहे ही भावना मनामध्ये दृढ असते ना, म्हणजे ती कशामुळे आता पूर्वजन्मात केलेले काही कर्माचे संस्कार असतात त्यामुळे मनात इच्छा असतात त्याप्रमाणे मन इंद्रियांना प्रवृत्त करतं भोग कार्यामध्ये. आता जसं इथे म्हटलंय की वायूला थांबवणं अशक्य, एक वेळ थांबवू शकेन पण मनाला थांबवणं अशक्य आहे. जसं आता वादळ आहे, वादळाला थांबवणं काही सोपं आहे का, अशक्यच आहे जवळजवळ. तर मन तर त्याच्यापेक्षा बलवान आहे असं कृष्णांना अर्जुन सांगतोय. तर त्यामुळे ह्या इतक्या बलवान अशा मनाला संयमित करण्याचा मला उपाय सांगा असं कृष्णांना अर्जुन सांगतोय. आता पुढच्या श्लोकामध्ये बघूया अर्जुनाने सांगितलेल्या ह्या गोष्टीवरती कृष्ण काय म्हणतायत. हा, कृष्णांचं काय उत्तर आहे, मी एकदा तो श्लोकही वाचते, इथे तो श्लोक घेतलेला नाहीये. श्री भगवान उवाच असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे महाबाहू कौन्तेया, चंचल मनाला संयमित करणे निसंशय अत्यंत कठीण आहे, पण योग्य अभ्यासाने आणि अनासक्तीद्वारे मनाला वश करणे शक्य आहे. असंशयम महाबाहो असं म्हटलेलं आहे. म्हणजे कृष्ण म्हणतात हो बरोबर आहे तुझं, महाबाहो असा शब्द कृष्णांनी अर्जुनासाठी वापरलेला आहे. महाबाहो म्हणजे काय, शक्तिशाली भुजा असणारा. आता कृष्ण काय म्हणतात, मनाचा दुर्निग्रह करणं खूप कठीण आहे कारण मन चंचल आहे, कृष्णांनी मान्य केलंय. जसं की आता माकड आहे बघा, कुठे स्थिर बसत नाही, एका फांदीवरून दुसरीकडे, दुसऱ्या फांदीवरून परत आधीच्या फांदीवर. तसंच मनाचं आहे, मन इतके विचार येत असतात आपल्या मनात, कधी आपण आठवण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला ते विचार आठवणार पण नाहीत. पण आता माकड आहे, पिंजऱ्यामध्ये बंद केलं तर त्याच्या हालचाली तो त्या पिंजऱ्यापुरत्याच मर्यादित राहतील त्याच्या. तसंच जो भक्त आहे त्याचे विचार भगवंतांच्या सेवे व्यतिरिक्त असू नयेत असं सांगितलंय. आणि अभ्यासेनं असा शब्द वापरलाय. ते अभ्यासेनं म्हणजे काय, आपण जी गोष्ट शिकून घेतो म्हणजे अजून त्यामध्ये पारंगत झालेलो नाहीये म्हणून आपल्याला ती वारंवार करावी लागते आणि त्याद्वारे आपण तो म्हणजे अनेकदा केल्यामुळे मग प्रगती आपली होते. तर एखादा मनुष्य जेव्हा यश प्राप्त करतो बघा कुठल्याही गोष्टीमध्ये, तेव्हा त्यामागे त्याचा अभ्यास असतो, त्याचे कष्ट असतात. आणि वैराग्येनं असा दुसरा शब्द आहे. वैराग्येनं म्हणजे काय, अनासक्तीने. तर ही अनासक्ती कशाच्या प्रती पाहिजे तर भौतिक भोगांच्या प्रती अनासक्ती पाहिजे. म्हणजे मनाला इथे संयमित करणं अवघड आहे पण अशक्य नाही. आणि अभ्यासाने आणि अनासक्तीने किंवा अलिप्ततेने हे होऊ शकतं असं कृष्ण म्हणतात. आता जी गोष्ट आपण रोज रोज करतो त्याने आपल्याला ही अलिप्तता येते. रोज रोज एखादी गोष्ट करणे म्हणजे अभ्यास. बघा आता एखादा व्यक्ती म्हणतो की मी सूर्य नमस्काराचा अभ्यास करतो, म्हणजे तो रोज सराव करतो.
मनाला कसं आहे, मनाला रोज रोज तेच गोष्ट करायला आवडत नाही. म्हणून श्रीला प्रभुपाद आपल्याला काय सांगतात, की सुरुवातीला आपण जेव्हा भगवद्गीता, श्रीमद भागवतमचं वाचन करतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये आवड नसते, रुची नसते. पण आपण रोज जेव्हा वाचू लागतो, तेव्हा ती आवड उत्पन्न होते, ती रुची उत्पन्न होते आणि मग आपल्याला आनंद मिळायला लागतो. तर हाच झाला अभ्यास. रोज थोडा थोडा वेळ आपल्याला भागवतम ऐकायचं आहे, भगवद्गीतेचं वाचन करायचं आहे. त्यामुळे काय होतं, हळूहळू रजोगुण तमोगुण कमी होत जातो आणि हृदय शुद्धी होते. आपल्याला जो कृष्णांचा आणि आपल्या नात्याचा जो विसर पडलाय, ते नातं पुनर्जागृत होण्यासाठी हा अभ्यास करणं रोज आवश्यक आहे. भौतिक भोगामध्ये असलेल्या व्यक्तीचं मन कसं आहे, खूप क्षुब्ध असतं आणि अशा मनाला संयमित करणं तर महाकठीण आहे. तर जेव्हा भौतिक भोग मला बद्ध करणार हे ज्ञान आपण घेतो, तेव्हा त्या प्रति आपली दोषदृष्टी होते. आता बघा, एखाद्या व्यक्तीला खूप सर्दी खोकला झाला असेल, तर त्याला दही खावंसं वाटत नाही, म्हणजे दही त्याच्यासाठी योग्य नाही. तर दह्याच्या प्रती त्याची कशी झाली, दोषदृष्टी झाली. म्हणजे ह्या परिस्थितीत मला ह्या दह्याचा त्याग केला पाहिजे हे त्याला समजतं. तसंच आपलं आहे. आता आपल्याला भोगांच्या प्रती दोषदृष्टी येणं आवश्यक आहे, जी ज्ञानाने येते. आपला आत्मा कसा आहे, सच्चिदानंद आहे, कृष्णांच्या कडून आलेला आहे. त्यामुळे जे कृष्णांचे गुण आहेत ते त्यात आपल्या आत्म्यामध्ये आहेत. मग जेव्हा आपण कृष्ण भावनाभावित कार्य वारंवार करत असतो, तेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये रुची वाटू लागते आणि जी ज्ञान घेण्याच्या विषयी आपली जी उदासीनता असते ना, की म्हणजे भगवद्गीता वाचायला आवडत नाही, भागवतमचं पठण करायला आवडत नाही, ती कमी होऊ लागते. कारण आता आपली रुची वाढली, अधिकाधिक ज्ञान घेण्याचा आपण प्रयत्न करतो, क्लासला जातो वारंवार आणि भक्तीमध्ये आता रुची वाढल्याने निश्चितच भौतिकाकडची ओढ कमी होऊ लागते. हे आपल्या सगळ्यांनी बघितलं असेल बघा. आपल्याला अनासक्ती असते भौतिक गोष्टींबद्दल. आता मन कसं आहे, एखाद्या गोष्टीबद्दल विचार करतं कारण त्याची इच्छा आहे. आता ज्या गोष्टीमध्ये काही करण्याची इच्छाच नाही, तिथे मन जाणारच नाही. म्हणजे भौतिकाची ओढ जेव्हा कमी होते, मन तिथे जाणारच नाही. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलंय ते हे लक्षात घ्यायचं. आता इथे कृष्ण अर्जुनाला महाबाहो असं संबोधतायत. म्हणजे अर्जुन कसा आहे, निष्णात योद्धा आहे, अतिशय कुशल असा तो योद्धा आहे, त्याची आठवण करून कृष्ण देतायत त्याला. तसंच त्याचबरोबर ते कौंतेय असंही त्याला प्रेमाने म्हणतात. कारण अर्जुन कसा आहे, कृष्णांचा जिवलग सखा आहे आणि म्हणजे त्याच्या मित्रांना, आपल्या मित्राला त्याच्या आईची आठवण करून देतायत बघा. कृष्ण तसंच केलेलं आहे आणि हे आवडतच ना कोणालाही, आईची आठवण करून दिलं म्हणजे त्या मित्राबरोबर प्रेमाचं नातं, अधिक प्रेम निर्माण होतं. तसंच म्हणतायत. मग तो मित्र काय म्हणतो आहे हे आपण लक्षपूर्वक ऐकतो. तर कौंतेय बोलवून त्यांनी प्रेमाचं दर्शन दिलेलं आहे कृष्णांनी, ज्याद्वारे आता कृष्ण जे काही बोलणार आहेत ते अर्जुन अधिक व्यवस्थितपणे समजून घेणार आहे. आपण पुढची स्लाइड बघूया आता. आता इथे म्हटलेलं आहे, मन मित्र आहे की शत्रू. आता बघा, जे मन आहे आपलं, त्याचा कसा गुण आहे आता हे आपण समजून घेतलं, की ते अतिशय चंचल आहे. पण जे मन बुद्धीच्या नियंत्रणात आहे, म्हणजे बुद्धीद्वारे ते नियमन, बुद्धी करू शकते त्याला नियंत्रण. आणि बुद्धी जर का नियंत्रण कधी करू शकेल, जी कृष्ण भावनेमध्ये जोडली गेली आहे बुद्धी, म्हणजे ते मन आता कृष्ण भावनेकडे आपल्याला वळायला मदत करते, तर ते आपला मित्र आहे. पण जे मन बुद्धीचं बुद्धीचं ऐकतच नाहीये, भोगवृत्तींकडे प्रवृत्त होत आहे, तर ते मात्र आपलं शत्रू झालं. तर हे लक्षात घेऊया आपण. म्हणजे आता ह्या मनाची तुलना ना आगी बरोबर केली जाते बघा. तर आग कशी आहे, नियंत्रणात असेल तर ती आपल्यासाठी फायदेशीर ठरते, चमत्कार पण घडवून आणते. पण नियंत्रणाच्या बाहेर जर का आग गेलेली असेल तर ती विनाशाला कारणीभूत होते. जसं आपण अवकाशामध्ये अवकाशयान किंवा रॉकेट सोडतो, तर ते लॉन्च करताना बघा अग्नीचा वापर केला जातो. तर त्या शक्तीमुळे ते किती तेवढा लांबचा पल्ला ते गाठू शकतं, कारण ती आग कशी असते, नियंत्रणात वापरली जाते. पण जेव्हा अनियंत्रित आग असते, जशी आता जंगलामध्ये, वनामध्ये वणवा लागतो, त्यावेळेला तो विध्वंसक असतो. सूर्याची उष्मा बघा, जेव्हा एका ठराविक प्रमाणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा ती खूप हवीहवीशी वाटते. पण ज्या वेळेला अतिशय प्रखर सूर्यकिरण आपल्यापर्यंत पोहोचतात तेव्हा आपल्याला त्याचा त्रास होतो. तर हे असंच आहे, मन हे जेव्हा नियंत्रित असतं तेव्हा आपल्याला ते कृष्ण भावनेकडे जायला मदत करतं, ते आपलं मित्र झालं. पण जे आपल्याला भोगाकडे प्रवृत्त करेल ते नक्कीच आपलं शत्रू आहे. आता हे मन जे आहे ना, हे सदैव आपल्या बरोबर आहे बघा. हा आपला असा शत्रू आहे किंवा मित्र आहे, जो नेहमी आपल्या बरोबर राहणार आहे. आता इथे म्हटलंय बघा, ज्याने मनावर विजय मिळवला आहे
त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे. पण जो तसे करण्यात अयशस्वी ठरला आहे त्याचे मन सर्वात मोठे शत्रू असेल. आता हा शत्रू म्हणा किंवा मित्र आहे जो सदैव आपल्या बरोबर आहे. आता बाहेरच्या जगामध्ये बघा आपला कोणी शत्रू असेल तर आपल्याला कधीतरी तो कुठेतरी भेटेल, पण मन कसं आहे सदैव आपल्या बरोबर आहे. म्हणजे जे मन आपल्याला इंद्रिय विषयांकडे न जाता जाऊ न देता कृष्णांकडे आकर्षित करतंय, तर ते मन त्याने विजय मिळवलाय असं म्हणूया. त्याच्यासाठी मन त्याचा सर्वोत्तम मित्र आहे. आता पण ह्या विरुद्ध म्हणजे जे भोग प्रवृत्तीकडे घेऊन जात आहे, ज्या मनाला इंद्रियां म्हणजे बुद्धीचा लगाम नाहीये, इंद्रियांना प्रवृत्त करता आहे कृष्ण भावनेपासून दूर जायला, ते मात्र शत्रू झालं. आता आपण पुढच्या श्लोकामध्ये काय सांगितलेलं आहे. आता बघा अष्टांग योग आपण काय म्हटला की ह्या ज्या 8 पायऱ्या आहेत, तर जेव्हा ह्या 8 पायऱ्या एखादा योगी पूर्ण करतो, हा 8च्या 8, तेव्हा तो योग पूर्ण झाला असं म्हणता येतं. कुठल्याही एका टप्प्यावरती त्या योगी थांबला, मग काही कारण असेल त्याचं पतन होईल किंवा त्याचा मृत्यू झाला, तर मग काय होतं. अर्जुनाचा हा प्रश्न आहे की अष्टांग योगी अभ्यास करतोय, पण जर का तो अयशस्वी झाला तर त्याचं काय होतं. ह्या प्रश्नावरती इथे कृष्णांनी उत्तर दिलेलं आहे. आता असफल योगी किंवा अयशस्वी योगी 2 प्रकारचा असू शकतो बघा. आता एखादा योगी आहे त्याने अगदी थोडीशी प्रगती केलेली आहे आणि त्याचं पतन झालं, आणि दुसरा एखादा योगी असेल जो दीर्घकाळ हा योगाभ्यास करतो आणि मग त्याचा पतन होतं किंवा मृत्यू होतो, असे 2 प्रकार झाले. तर कृष्ण इथे काय सांगतात की जो अल्पकाळ योगाभ्यास करतो आणि मग त्याचं पतन झालं, तर त्याला मृत्यूनंतर पुण्यवान जीव म्हणून उच्चतर ग्रहांची प्राप्ती होते. उच्चतर ग्रहांमध्ये तो जातो, तिथे अनेक वर्ष घालवल्यानंतर परत इथे पृथ्वीवरती जन्म घेतो. तेव्हा तो कुठल्या तरी सात्विक ब्राह्मण कुटुंबात, वैष्णव कुटुंबात किंवा धनवान कुटुंबात त्याला जन्म मिळतो. म्हणजे जे योगी अष्टांग योगाचा अभ्यास जास्त काळ करू शकले नाहीयेत, त्यांचं पतन होतं आणि त्यांना मृत्यूनंतर वैभवशाली कुटुंबात जन्म मिळतो असं कृष्ण सांगतात. आता वैभवशाली कुटुंबात जन्म घेण्याचं महत्व काय आहे. त्यामुळे त्यांना सर्व सुखसोयी मिळतात. उपजीविका कमावण्यासाठी फार कष्ट करावे लागत नाहीत. म्हणजे भगवंतांच्या कृपेने प्राप्त झालेल्या या सर्व सुविधांचा वापर करून आता तो कृष्ण भावनेमध्ये उन्नत होण्याची त्याला संधी या जन्मात परत एकदा मिळते, हे लक्षात घेऊया. हे झालं आता 41व्या श्लोकाचं, जो अल्पकाळ ज्याने अभ्यास केलेला आहे आणि मग त्याचं पतन झालंय. 42व्या श्लोकामध्ये कृष्ण काय सांगतात की एखादा योगी असेल त्याने दीर्घकाळ अष्टांग योगाचा अभ्यास केला आणि मग त्याचं पतन झालं, तर त्याबद्दल कृष्ण पुढे काय होतं त्याचं याबद्दल सांगतात. तर कृष्ण म्हणतात की असा जो योगी असतो तो अत्यंत बुद्धिमान योग्यांच्या कुटुंबात जन्म घेतो, जिथे लहानपणापासूनच भक्ती सेवेसाठी त्याला प्रोत्साहन मिळतं. उत्तरोत्तर तो प्रगती करतो. मग गोस्वामी आध्यात्मिक गुरु म्हणून पण तो पुढे बनतो. आता भगवंतांच्या कृपेनेच अशा भक्तिमय कुटुंबात त्याला जन्म मिळाल्याने त्याची म्हणजे भक्ती सेवेमध्ये निश्चित अशी प्रगती होते आणि असा जन्म प्राप्त करणे ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे असंही कृष्ण म्हणतात. आता जसं की श्रीला प्रभुपाद आणि त्यांचे गुरु भक्ती सिद्धांत सरस्वती दोघांचाही जन्म अशा थोर कुटुंबात झाला होता, जिथे बालपणापासूनच त्यांना भगवत भक्तीचे शिक्षण मिळाले होते. आता आता भौतिक जगामध्ये कसं असतं बघा. भक्ती आपण समजून घेऊया इथे की भक्ती ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. कृष्णांनी आपल्याला सांगितलं की अष्टांग योग अपुरा जरी राहिला, पूर्ण करू शकला नाही योगी, तरी पुढच्या जन्मामध्ये कृष्ण त्याला संधी देतात ते पूर्ण करण्याची, म्हणजे योजना तशी बनवतात. आता इथे आपण समजू शकतो ह्यावरून की भक्ती हा एक कंटिन्युअस प्रोसेस आहे. पूर्वजन्मात केलेले भक्तीची सेवा सुरू ठेवण्यासाठी पुढे मग थोर कुटुंबात जन्म मिळतो. म्हणजे गत जन्मामध्ये एखाद्याने 10% प्रगती केलेली असेल भक्तीमध्ये, तर पुढील जन्मी आता तो 11व्या टक्क्यापासून सुरू करतो. अशी अशी हे भक्ती सेवेचं वैशिष्ट्य आहे. भौतिक जगामध्ये असं नसतं बघा. भौतिक जगामध्ये एखादा विद्वान असेल, त्याने अगदी मोठी डॉक्टरेटची डिग्री घेतली असेल, पण त्याचं ज्ञान मात्र मृत्यूच्या नंतर बरोबर तो घेऊन जाऊ शकणार नाही पुढे. पुढच्या जन्मात सर्व शिक्षण त्याला परत घ्यावं लागणार आहे. पण भक्तिमय सेवा आपण जिथे थांबतो त्या सेवेमध्ये, तिथून पुढे आपण सुरू करतो. तर हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे आपण केलेले जे प्रयत्न आहेत ना भक्तीमध्ये, ते आपले वाया जात नाहीत. कृष्ण जपून ठेवतात. तर दुसऱ्या अध्यायातला जो 40वा श्लोक होता, नेहाभिक्रमण नाशोस्ती प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात.
म्हणजे या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही असं कृष्ण म्हणाले होते. म्हणजे आता बघा, एखादी शेवटच्या वर्षापर्यंत डिग्री, आपल्याला म्हणजे एखादा मुलगा असेल, अभ्यासक्रम जेव्हा पूर्ण करतो, शेवटच्या वर्षापर्यंत त्याला परीक्षा ती पास करावी लागते, तेव्हा तो पूर्ण केल्याची अभ्यासक्रम त्याला ते सर्टिफिकेट मिळतं आणि जे वापरून आता पुढे तो नोकरी करेल, पैसे कमवेल. कृष्ण भावनेमध्ये प्रारंभ केलेलं कार्य पूर्ण जरी राहिलं नाही तर त्याची हानी होत नाही असं कृष्ण म्हणतायत तिथे. म्हणजे अपूर्ण जरी राहिलं एखादं कार्य कृष्ण भावनेमध्ये तरी त्याचा परिणाम शाश्वत राहतो. पण छोटीशी सेवा प्रामाणिकपणे केलेली आहे तर ती मौल्यवान ठरते, ती भगवंतांपर्यंत पोचते आणि कृष्ण त्या सेवेचा स्वीकार करतात, हे आपण लक्षात घेऊया. आता इथे एक मिनिट, पुढे स्लाइड का जात नाहीये? हा, आता श्रेष्ठ योगी कोण आपण बघूया, कृष्ण काय म्हणतायत ह्याच्यावरती. हे नारद मुनींचं चित्र आहे बघा. त्याच्या पुढची स्लाइड मी तुम्हाला समजावून सांगते. बघा इथे ना एक शिडी दाखवलेली आहे आणि काय समजवलंय आपल्याला, तर या आपण बघा 3ऱ्या अध्यायामध्ये कर्मयोग शिकलो, 4थ्या अध्यायात ज्ञानयोग शिकलो, 5व्या अध्यायामध्ये कर्मसन्यास योग शिकलो, आज आपण ध्यान योग शिकतोय. तर या शिडीची जर का शेवटची पायरी तुम्ही बघितली तर भक्ती योग असं तुम्हाला दिसतंय. आणि भक्ती योगाच्या पुढे म्हणजे भक्ती योगाच्या माध्यमातूनच कृष्णांची प्राप्ती आपण करू शकतो. बघा कर्मयोगामध्ये आपण काय शिकलं की इंद्रियांचं नियमन करतो आपण. इंद्रियांचं नियमन म्हणजे करायचं म्हणजे कृष्णांच्या सेवेत इंद्रियांना जोडून घ्यायचं. मग ज्ञानयोगात आपण समजून घेतलं की बुद्धीला कृष्णाच्या सेवेत कसं जोडून घ्यायचं. आज ध्यानयोगात आपण जाणून घेतोय की मनाला कृष्णांच्या सेवेमध्ये आपण कसं लावू शकतो. आणि भक्ती योगामध्ये तर सर्वच कृष्णांच्या सेवेमध्ये लावलेलं असतं. इंद्रिय, मन, बुद्धी, आत्मा सर्वच भगवंतांना समर्पित असतात. तर भक्ती योग हा सर्वात शेवटचा जरी टप्पा असला आणि त्याच्यानंतर आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो, तरी शिडीचा हा एक एक पायरी आपल्याला चढायची गरज नाहीये. म्हणजे कर्मयोग करा, मग ज्ञानयोग करा, मग ध्यानयोग करा, मग भक्ती योगापर्यंत या, असं करायची गरज नाहीये. आपण डायरेक्ट भक्ती योग करून कृष्णांची प्राप्ती करू शकतो, हे आपल्याला महत्वाचं सांगितलेलं आहे. आता इथे बघा कृष्ण सांगतात की सर्व योग्यांमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेममय सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. आता कृष्ण इथे काय म्हणतायत की कृष्णांची दिव्य प्रेमाने जो उपासना करतो तो योगी श्रेष्ठ आहे. आता या चित्रामध्ये जे दाखवलेले आहेत ना, ते कृष्णांचे सगळे गोप सवंगडी दाखवलेत बघा. आणि सगळे कसे होते, जे वर्णन आपल्याला इथे दिलेलं आहे की अंतःकरणात माझे चिंतन करतात, माझीच प्रेममयी सेवा करतात, हे वर्णन त्यांच्यासाठी आहे. आता कृष्णाला मारायला लहानपणी किती असुर पाठवले होते कंसाने. आता गोप सवंगड्यांना, इतर गोकुळवासियांनी कधी तक्रार केली नाही, त्यांना त्रास व्हायचा पण त्यांनी कधी तक्रार केली नाही. कृष्णांना त्यांनी कधी म्हटलं का की तुम्ही वृंदावन सोडून दुसरीकडे जा? नाही. उलट त्यांना काही संकट आली की ते फक्त कृष्णांचा धावा करत असत. आणि कृष्ण कसे होते, गोकुळवासियांसाठी नेहमी धावून जात असत, त्यांचे कष्ट दूर करत असत. आता आपलं कसं आहे बघा, कृष्णांची आपण आठवण कधी करतो, आपल्याला संकट आलं आपण कृष्णांची आठवण करू, आपल्याला पाहिजे ती गोष्ट आपण मागू आणि ती मिळाली तर आपण भक्ती करू आणि नाही मिळाली तर आपण कृष्णांना विसरून जाऊ. आता हे बरोबर आहे का? हे बरोबर नाही, ह्याला भक्ती म्हणत नाहीत. भक्ती म्हणजे कशी, निरंतर सेवेत असलं पाहिजे, अनन्य भक्ती केली पाहिजे, जे आता इथे वृंदावनवासी करत असत ना. नितांत प्रेम करत असत कृष्णांवरती. कसलीही परिस्थिती असो, कृष्णांचं प्रेम त्यांचं ते आहेच, म्हणजे ते कुठे ते कमी होत नसे. तर ह्याला महत्व आहे आणि कृष्णही त्यांना हे प्रेम परस्पर भावामध्ये परत करत होते, हे इथे लक्षात घ्यायचंय. म्हणजे भक्ती योगी हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. कृष्णांना कुठला योगी जास्त प्रिय आहे, तर कृष्ण म्हणतात की भक्ती योगी मला अधिक प्रिय आहे. आता योग योग म्हणजे आपण काय म्हटलं, कृष्णांच्या बरोबर जोडून घेणे. तर आजच्या अध्यायाच्या नंतर कर्मयोग संपणार आहे, उद्यापासून आपण भक्तियोग जाणून घेणार आहोत. तर भक्तियोग कसा महत्वाचा आहे बघा. आता इतके आपण 3 विभाग जे भगवद्गीतेचे पाहिले, त्याच्यातले पहिले जे होते
पहिला जो 6 अध्यायांचा जो विभाग आहे त्याला कर्मयोग म्हटलं जातं. पुढचे जे आहेत ते भक्तियोगाचे अध्याय आहेत आणि शेवटचे जे आहेत ते ज्ञानयोगाचे अध्याय आहेत. आणि हा भक्तियोग म्हणजे 7 ते 12 हे जे अध्याय कृष्णांनी मध्ये जपून ठेवलेले आहेत, तर हे खूप महत्वाचे आहेत. आता इथे वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या ईश्वर प्राप्तीच्या पद्धती होत्या, त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया. आता इथे सत्ययुगाबद्दल, त्रेतायुगाबद्दल आणि द्वापार युगाबद्दल सांगितलेलं आहे. आता सत्ययुगामध्ये कसं होतं बघा, की माणसाचं आयुष्य 1 लाख वर्षांचं असे. आता त्यावेळेला 10-10, 20-20 हजार वर्ष लोक तपस्या करत असत आणि घर, कुटुंब यांच्यापासून दूर राहून वनात जाऊन अशी खडतर तपस्या अशी माणसं वर्षानुवर्ष करत असत. अगदी कुठल्याही ऋतू म्हणजे ऊन, वारा, पाऊस याची काळजी न करता, मन विचलित न होता अशी तपस्या सत्ययुगातली माणसं करत असत. त्रेतायुग आलं. त्रेतायुगामध्ये ईश्वर प्राप्तीसाठी लोक यज्ञ करत असत. त्यावेळेला 1 लाख वर्षापासून माणसाची आयु आता 10,000 वर्षांची झाली होती. आणि हे यज्ञ कसे करत असत, तर शुद्ध हवन सामग्री वापरून, शुद्ध मंत्र उच्चारण करून मोठे मोठे यज्ञ पार पाडले जायचे. आणि या यज्ञ करायला खूप वेळ पण लागायचा. आता त्यानंतर आलं द्वापार युग. द्वापार युग मध्ये ईश्वर प्राप्तीसाठी लोक विस्तारित पूजा करत असत. मंदिरांमध्ये जाऊन दानधर्म, अन्नदान, वस्त्रदान असं केलं जायचं. आता बघा, या तिन्ही युगात केल्या गेलेल्या ईश्वर प्राप्तीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला कलियुगामध्ये शक्य नाहीये. आपलं आयुष्य कसं आहे, जेमतेम आता 100 वर्षांचं आहे. आपण कठोर तपस्या आपण करू शकत नाही सत्ययुगाच्या माणसासारखी. आपली शारीरिक आणि मानसिक क्षमता पण नाहीये. आता तो पहिल्या चित्रामध्ये तुम्ही जर का तो माणूस बसलेला आहे बघा, पद्मासन घालून बसलेला आहे, कुठली तरी तपस्या करतोय तो अनेक वर्ष. आपण तसा बसण्याचा विचार पण करू शकत नाहीये. आणि आता तर वन पण उरलेली नाहीये जिथे आपण एकांतामध्ये जाऊन अशी काही तपस्या करू शकतो. त्रेतायुगामध्ये आता आणि एकांत पण आपल्याला कुठे मिळणार नाही. आता एवढी लोकसंख्या वाढलेली आहे की ते सत्ययुगामध्ये जी ज्या प्रकारे तपस्या केली जायची ते आपल्याला शक्यच होणार नाहीये. कलियुगामध्ये कसं मनुष्याचं वर्णन अल्प, मंद आयु, मंद भाग्य, मंद बुद्धी म्हणजे आळशी असंच म्हटलेलं आहे. आता त्रेतायुगामध्ये आपण म्हटलं की ते यज्ञ करायचे त्या काळामध्ये. आता ते शुद्ध हवन सामुग्री आपल्याला उपलब्ध होणार नाही. शुद्ध मंत्रोच्चारण करणारे ब्राह्मणही मिळणार नाही. मग द्वापार युगामध्ये ज्या विस्तारित मंदिर पूजा केल्या जायच्या तर त्या करण्याचा आता आपल्याकडे वेळ पण उरलेला नाही. मग आपण कलियुगामध्ये काय करणार बरं? तर त्यांनी सांगितले आपल्याला परमेश्वराचा पवित्र नामाचा जप. आता कलियुगामध्ये ईश्वर प्राप्तीचा हा मार्ग आपल्याला सांगितलाय परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. म्हणजे आपल्याला किती सोपं करून दिलंय. कलियुगाच्या माणसाच्या क्षमता कमी झालेल्या असल्यामुळे आपल्याला कार्य पण सोपंच करून दिलंय परमेश्वर प्राप्तीसाठी. आणि कसं आहे, हरिनाम जे आहे ते त्याचं वैशिष्ट्य काय आहे की कृष्णांनी आपली सर्व शक्ती ह्या नामामध्ये दिलेली आहे. म्हणजे कृष्ण आणि त्यांचं नाम हे भिन्न नाहीये. हा, तर लक्षात घेऊया. जो आता लाभ सत्ययुगातल्या व्यक्तीला हजारो वर्ष तपस्या करून मिळायचा तो आपल्याला नामजपाने मिळू शकतो कलियुगामध्ये. तर हे त्याचं महत्व आहे. नामजप हा युगधर्म मानला जातो कलियुगासाठी. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये बघा, त्यांनी काय सांगितलंय, लिफ्ट आणि जिना. आता एखादी बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर आपल्याला पोचायचंय. तर आता आपण जिन्याचा वापर केला तर आपण पोचू, पण आपल्याला खूप वेळ लागेल. पण लिफ्टचा वापर आपण केला तर वरच्या मजल्यावर आपण अतिशय पटकन पोचू. तर भक्ती मार्ग जो आहे ना, तर तो असा लिफ्टचा वापर केल्यासारखा आहे. कृष्णांपर्यंत पोहोचण्यासाठी सांगितलेला पटकन मार्ग म्हणजे कुठला? तर भक्ती योगाचा मार्ग आपण वापरायचा. जिन्याने पोचणं म्हणजे काय? कर्मयोग करा, मग ज्ञानयोग करा, मग त्याच्यानंतर कर्मसन्यास योग करा, ध्यान योग करा. अशा लांबच्या पल्ल्याने आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकू. मग त्याच्यामध्ये आपल्याला किती काल लागेल, किती अनेक जन्म जातील, आपलं पतन होईल, या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा आपण भक्ती योग करून कृष्णांपर्यंत लिफ्टचा वापर केल्यासारखे पोहोचू शकतो असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता इथे बघा, चैतन्य महाप्रभू दाखवलेले आहेत आणि ते संकीर्तन करताना दाखवलेले आहेत आपल्याला. हरे कृष्ण महामंत्र आपल्याला चैतन्य महाप्रभूंनीच दिलेला आहे, जो कलियुगासाठी आपण म्हटलं युगधर्म आहे आपल्याला. आता मंत्र. मंत्र म्हणजे काय? जो मनाला त्रायते. त्रायते हा संस्कृत शब्द आहे, जो मनाला मुक्त करतो. मुक्त करतो म्हणजे कुठे? भौतिकातून मुक्त करून कृष्णांपर्यंत घेऊन जातो, म्हणून तो मंत्र म्हटलेला आहे. आपल्याला श्रीला प्रभुपादांनी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे या महामंत्राचा जप
श्रीला प्रभुपाद यांनी करायला सांगितलेला आहे. आणि ह्या मंत्राचा आता जप केल्याने, संकीर्तन केल्याने आपल्याला काय काय फायदे मिळू शकतात, काय काय लाभ मिळतो, हे आता आपल्याला पुढच्या काही स्लाइड्स मध्ये दाखवलेलं आहे, आपण समजून घेऊया. आता हे संकीर्तन म्हटलेलं आहे. संकीर्तन म्हणजे काय, की एकत्र केलेलं, वाद्याच्या साथीने केलेलं, वेगवेगळ्या चालीने केलेलं म्हणूया, आणि नृत्य करत असताना त्याला संकीर्तन म्हणतात. जेव्हा आपण एकटं बसून माळेवरती जेव्हा हा महामंत्र करतो तर त्याला जप असं म्हटलेलं आहे. आता शास्त्रीय संदर्भ काही दिलेले आहेत, की हे जे नामस्मरण आपण करतोच, आपण म्हटलं कलियुगासाठी युगधर्म आपल्याला सांगितला, ईश्वर प्राप्तीसाठी सगळ्यात सोपा मार्ग. तर त्याने आपल्याला काय बरं, याचा संदर्भ कुठे आहे, याची शक्ती आहे इतकी या नामामध्ये, हे आपल्याला कुठे शास्त्रामध्ये सांगितलंय, तर ते इथे त्यांनी दाखवलेलं आहे. नारायण संहितेमध्ये म्हटलेलं आहे की कलियुगामध्ये लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. मग आता इथे पुढचा शास्त्रीय संदर्भ त्यांनी दिलेला आहे, हा कृष्ण यजुर्वेदातील कलिसंतरण उपनिषद मध्ये, की सर्व वैदिक साहित्याचा शोध घेतल्यानंतर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगासाठी धर्माची पद्धत अधिक उदात्त सापडेल. बघा, वेगवेगळी अशी त्यांनी शास्त्रीय संदर्भ घेतलेले आहेत, ज्याद्वारे आपल्याला सांगितलेलं आहे की या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कुठलाही मार्ग नाही, दुसरा कोणताही मार्ग नाही. 3 वेळा सांगितलेली आहे ही गोष्ट, म्हणजे किती महत्वाची आहे. श्री चैतन्य चरितामृत आदी लीला 17.21 मध्ये सांगितलेलं आहे. आता इथे पुढचा संदर्भ घेताना त्यांनी श्रीमद भागवतातला 12व्या स्कंदातला 3ऱ्या अध्यायातल्या 51 श्लोकाबद्दल म्हटलेलं आहे की माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेले असले तरी या युगामध्ये एक चांगला गुण आहे, तो असा की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतिंद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. बघा, असे किती वेगळे वेगळे संदर्भ आपण बघितलेले आहेत. आता हा भगवद्गीतेमधला सांगितलेला आहे संदर्भ. भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायातला 25वा श्लोक आहे, आपण पुढे बघणार आहोत. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, म्हणजे कृष्ण म्हणतायत की यज्ञांमध्ये पवित्र नाम जप मी आहे. म्हणजे कृष्ण आणि त्यांचं नाम हे भिन्न नाहीये. कृष्णांनी आपली संपूर्ण शक्ती ह्या नामामध्ये दिलेली आहे. जो नामाचा जप करेल ते कृष्णांच्या जवळ निश्चितपणे पोचेल. आता हे अजून शास्त्रातील संदर्भ बघा, काही काही दिलेले आहेत. हा संदर्भ कशामध्ये आहे, एक मिनिट, स्लाइड जरा मी खाली घेते. चैतन्य चरितामृत मधला अंत्यलीला 20.16 आहे. परमपुरुष भगवंत, तुझ्या पवित्र नामातच जीवाचे सर्व सौभाग्य आहे, म्हणून तुझी अनेक नावे आहेत, जसे की कृष्ण, गोविंद. तू त्या नामांमध्ये आपले सर्व सामर्थ्य गुंतवले आहेस. हे लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर आणि जलद नियम नाहीत. बघा, आपल्याला फक्त नामजप करायला सांगितलेलं आहे. सत्ययुगासारख्या काही कठोर तपस्या वगैरे आपल्याला करायच्या नाहीयेत. कुठे वनात जायचं नाहीये, एकांतात जाऊन काही तपस्या करायची नाहीये. आहोत तिथून आपल्याला कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून आपलं जीवन आखायचं आहे. आता इथे नामजप करताना कुठल्या गोष्टींचं आपल्याला पालन करायचंय? महामंत्र करताना, महामंत्राचा जप करताना या गोष्टींचं पालन करा. आता कुठल्या गोष्टींचं पालन करायचं बघूया आपण. महामंत्राचा जप करताना प्रथम पंचतत्व मंत्राचा जप करा असं सांगितलेलं आहे. आता बघा, इथे पुढे तो पंचतत्व मंत्र दिलेला आहे. श्रीकृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौरभक्त वृंद. आता चैतन्य महाप्रभूंनी आपल्याला हा हरे कृष्ण महामंत्र दिला 500 वर्षांच्या पूर्वी. इथे चित्रामध्ये त्यांचे इतर भक्त दिसत आहेत बघा, त्यांचे त्या भक्तगणांनी त्यांना सहकार्य केलं, त्यांच्या अनुयायांनी. म्हणून जप सुरू करण्याच्या आधी पंचतत्वांचा आपण आशीर्वाद घेतो, जणू त्यांना विनंती करतो की जप करताना आमच्याकडून काही चूक झाली तर आम्हाला क्षमा करा. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादी गौरभक्त वृंद, हा पंचतत्व मंत्र प्रथम म्हणायचा आणि मग हरे कृष्ण महामंत्राचा आपण जप सुरू करायचा. महामंत्राचा जप करत असताना मंत्र ऐकता येईल इतक्या जोरात म्हणावा. म्हणजे आपण तोंडाने जेव्हा मंत्र बोलतो तेव्हा आपल्याला कानाने ऐकू यावा इतक्या जोरात आपण म्हणावा.
प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करावा. प्रत्येक शब्द म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असा स्पष्ट उच्चार पाहिजे. जप आदरपूर्वक भक्तिभावाने व एकाग्र चित्ताने करावा. म्हणजे इतर काही गोष्टी करतोय त्यावेळेला आपण जप करतोय असं नाही. जप करताना आपल्याला जप केला पाहिजे, महत्व समजलं पाहिजे. इथे आपण कृष्णांबरोबर जोडून घेण्याचं कार्य आहे हे. तर इतर कुठली तरी भौतिकातली गोष्ट, कोणाकडे टेलिफोनवर बोलतोय, हातामध्ये जपमाळा आहे, टीव्ही बघतोय, जप आपण करतोय असं करायचं नाहीये. तर आपण आदर देऊन करायचा आहे. कोणत्याही स्थळी बसून अथवा चालताना बोलताना कोणत्याही दिशेकडे तोंड करून आपल्याला जप करता येईल. बघा, हे काही कडक नियम आपल्याला सांगितलेले नाहीये. आपल्या सोयीनुसार आपण जप करू शकतो, कोणत्याही स्थळी बसू शकतो, घरी बसू शकतो, आपल्या गच्चीवरती बसू शकतो, कुठे पार्कमध्ये बसू शकतो, एकांतात करू शकतो, सर्वांच्या बरोबर बसूनही करू शकतो, कुठल्याही दिशेला तोंड करून करता येईल, कोणत्याही वेळी करता येईल. तथापि पहाटेचा म्हणजे ब्रह्ममुहूर्त जप करण्याच्या दृष्टीने हा चांगली वेळ आहे असं आपल्याला सांगितलेलं आहे. आता महामंत्राचा जप करत असताना हा जप स्नानाच्या पूर्वी पण एक मिनिट काय झालं बरं. परत मी शेअर करते हा, जरा एकच मिनिट, काहीतरी स्लाइड हे झाली. हा, आता हा जप करत असताना स्नानाच्या पूर्वी अथवा नंतरही करता येईल. बघा, स्नान करण्याचं निश्चित महत्व आहे, पण आपण स्नान केलेलं नाहीये म्हणून आपण जप टाळायचा नाहीये. आपण जप करू शकतो. स्नान करून केला तर तो अधिक उत्तम आहे. मग त्यानंतर आपल्याला सांगितलंय जप करताना तो मोजणे श्रेयस्कर आहे. बघा, जप माळेने आपण जप करतो तर त्यावेळेला आपल्याला हातावरती मोजण्याची गरज उरत नाही. तर जेव्हा आपण हाताच्या बोटांनी वगैरे असं मोजतो ना, तेव्हा आपलं लक्ष त्या मोजण्याकडे जातं. आपल्याला महत्व कुठे द्यायचंय? नाम जप करण्यावरती, नामावरती महत्व द्यायचंय, मोजण्यावरती द्यायचं नाही. त्यामुळे माळेवरती जप करणं हा अधिक चांगला आहे. 108 मण्यांची माळ असते बघा, त्याच्यावर आपण करतो तर एक माळ पूर्ण झाली की आपल्याला माहिती आहे 108 वेळा आपण तो जप केलेला आहे. आता महामंत्राचा जप करताना कुठल्या गोष्टी करू नयेत हे सांगितलंय. महामंत्राच्या काही शब्दांचाच जप करू नये. आपल्याला पूर्ण महामंत्र म्हणायचा आहे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माळेतील कृष्णमणीवर जप करू नये असं म्हटलेलं आहे. कृष्णमणीवरती जप करायचा नाही, आपल्याला पुढचा मणी घ्यायचा आहे. ज्या वेळेला आपण माळ ओढतो तेव्हा तो मणी सोडून आपण पुढच्या मण्यावरती जप करायचा आहे. त्याच्यानंतर पुस्तक, मोबाईल फोन, वर्तमानपत्र वाचताना, टीव्ही पाहताना जप करू नये. आपण समजून घेतलं की नामाचा आदर करतोय, आपण कृष्णांच्या बरोबर जोडून घेतोय. त्या नामामध्ये पूर्ण शक्ती कृष्णांनी दिली आहे, म्हणजे जणू आपण कृष्णांच्या बरोबर त्यावेळेला संपर्क थेट प्रस्थापित करतोय. तसा आदर ठेवायचा आहे. टीव्ही बघताना, वर्तमानपत्र बघताना असं करायचं नाहीये. मग जप करण्याचे आता फायदे आपल्याला इथे सांगितलेत बघा. कर्मफलांपासून मुक्ती असा म्हणून त्यांनी पहिल्यांदा सांगितलेला आहे फायदा. आपण जाणून घेतलंय हे कालच्या अध्यायापर्यंत की कृष्णांचं नाम हे कसं महत्वपूर्ण आहे. मग इथे म्हटलेलं आहे वाईट सवयी व्यसनांपासून मुक्ती होते. तरुण पिढीसाठी बघा खूप महत्वाचं आहे. सध्याच्या अवस्थेत आपण आपल्या विचार व इच्छांचे गुलाम आहोत. मनाला संयमित करण्यासाठी सगळ्यात मोठं कार्य करतोय जप इथे. हा, तर लक्षात घेऊया. पुढची काय स्लाइड आहे? चिंता व तणावापासून मुक्ती. आता बघा, इथे काही श्रीला प्रभुपादांचे भक्त दाखवलेत. किती आनंदाने संकीर्तन करताना ते दिसतायत बघा आपल्याला. हा, अगदी त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्याला समजूनच येतोय. हा बघा, इथे मनशांती म्हटलेलं आहे. आता हेही सगळे स्वामी जे आहेत प्रभुपादांचे शिष्य बघा नृत्य करताना दिसतायत. हात उंचावून हरे कृष्ण महामंत्राचं संकीर्तन करताना वाद्याच्या साथीमध्ये आपल्याला दिसतायत. त्यांना निश्चित आनंद होतोय बघा. खरा निर्मळ आनंद ते प्राप्त करतायत. त्यामुळे संकीर्तनाचा आनंद ते लुटताना आपल्याला दिसतायत तिथे. तर हा महामंत्राचा लाभ आहे बघा. महामंत्राचं संकीर्तन करण्याचा आत्मज्ञान होतं, बोध होतो आपल्याला. आता पुढे सांगितलंय बघा, हरे कृष्ण महामंत्राच्या बाबतीत लोक काय म्हणतात. आता श्रीला प्रभुपादांचे देश परदेशामधले जे शिष्य आहेत तर त्यांनी इथे आपला अनुभव सांगितलेला आहे. तर ते जसे जप करतात त्यांनी काय बघितलं, त्यांना काय अनुभव आला हे त्यांनी सांगितलंय. जॉर्ज हॅरिसन नावाचा शिष्य आहे बघा, त्याने सांगितलं खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची ही प्रक्रिया आहे.
आता महामंत्राचा जप सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले. जीन क्लॉड हॅलीचे 3M फ्रान्स मधला सर्वात तरुण डायरेक्टर असं त्यांनी म्हटलेलं आहे. हेही महामंत्राचा जप करतात आणि त्यांना आलेला अनुभव त्यांनी दिलेला आहे. हा अल्बर्ट ब्रश हे फोर्ड मोटर्सचे मालक आहेत बघा. आणि हरे कृष्ण मंत्र जपामुळे मी आयुष्यातील चढ उतार सहजपणे व आत्मशांतीने पार करू शकलो. आलेल्या अडचणी महामंत्राच्या जपाने ते पार करू शकले असं त्यांनी म्हटलेलं आहे. हा, आता हे भारतातले अग्रगण्य उद्योगपती आहेत ND देसाई. मी बऱ्याच वर्षापासून हरे कृष्णा महामंत्राचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायी काही मिळालेले नाही. बघा, आता हे भारतीय आहेत, ह्यांनीही त्या महामंत्राचा जप करून त्यांना झालेला लाभ इथे सांगितलेला आहे. मग ऋषिकेश मफतलाल ते म्हणतात, हरे कृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढ उतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनःशांतीसह सामना करण्यास मदत झालेली आहे. अजून पुढे बघूया काय म्हणताय. आता जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली. त्यामुळे माझी सगळ्या गोष्टींकडे पाहण्याची दृष्टी बदलली. ही अॅन शोफस नावाची मॉडेल आहे, डच मॉडेल आहे बघा. तिच्यामध्येही बदल झाले. तिचं पहिलं चित्र बघा आणि महामंत्राचा जप करायला लागल्यावरती तिच्यात झालेला बदल, तिची वेशभूषा, केशभूषा सगळंच बदललेलं आहे बघा. तिनेही आपला अनुभव इथे सांगितलेला आहे आपल्या बरोबर. ही पण एक मॉडेल आहे. विकी ओव्हर्टन नावाची युरोपियन मॉडेल आहे. हरे कृष्णाचा जप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होतोय. तिच्यातही बदल झालेला आपल्याला स्पष्टपणे दिसतोय बघा. हरे कृष्ण भक्तांच्या सोबत सहवास सुरू केल्यानंतर आणि महामंत्राचा जप केल्यावर माझ्या जीवनाकडे माझा पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झाला. ब्रुस क्लिन्सबर्ग सैन्यातले अधिकारी आहेत, हेही करतात जप बघा. किती आश्चर्य आहे, कसे वेगळे वेगळे लोक आहेत बघा समाजातले, आणि त्यांनी आपले हे अनुभव दिलेले आहेत. आता हे डेव्हिड वुल्फ आहेत, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल सर्व्हिस चे हे प्रोफेसर आहेत. आणि ते काय म्हणतात की महामंत्रामुळे तणाव, महामंत्राच्या जपामुळे तणाव, नैराश्य, अज्ञानाची पद्धत लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते, असं त्यांनी संशोधन केलेलं आहे बघा. अनेक वर्ष त्यांनी हा अभ्यास केला असेल, तेव्हा या निष्कर्षाप्रत ते पोचलेले आहेत. आता जेव्हा मी चिंताग्रस्त असते तेव्हा मला जप करून मला खूप शांत वाटते. मी छोट्या छोट्या गोष्टींनी डगमगत नाही. आता ही सॅली रॅले नावाची एक व्यापारी स्त्री आहे, जिचं हे अनुभव आहे. आणि हे रमेश लाल नावाचे टोरंटो हेल्थ स्पाचे मालक आहेत. त्यांचं म्हणणं आहे की हरे कृष्णचा जप केल्याने, कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मी खूप शांती प्राप्त केलेली आहे. बघा, आता इथे म्हटलेलं आहे, तुम्ही देखील नामजप करू शकता आणि आनंदी राहू शकता. आता आपण या वेगळ्या वेगळ्या स्लाइड्स बघितल्या. तर समाजामधल्या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणारे ही लोक आहेत. सगळ्यांच्या जीवनावर काही ना काहीतरी सकारात्मक प्रभाव झालेला आहे हरे कृष्ण महामंत्राचा जप करण्याचा. कोणाला शांती लाभली आहे, कोणाच्या वाईट सवयी सुटलेल्या आहेत, तणाव कमी झालाय, एकाग्रता वाढलेली आहे, एकटेपणा वाटत नाहीये. म्हणजे वेगवेगळे अनुभव त्यांनी आपले दिलेले आहेत तिथे लोकांनी. आणि सर्वांनाच मंत्र जप करण्याचा फायदा झालेला आहे. आता या लोकांकडे काही लोक ह्यांच्यापैकी खूप यशस्वी आहेत, प्रसिद्ध आहेत, पैसा आहे त्यांच्याकडे. त्यांना मनःशांती मिळाली आहे ती जप करण्यामुळे. काही सर्वसामान्य लोक आहेत जे आपल्यासारखं साधं सरळ जीवन जगणारी पण आहेत, पण मंत्र जप केल्याने त्यांनाही फरक जाणवलाय. तर आता आपणही सुरू केला नसेल मंत्र जप करायला, तर आपल्याला लगेच सुरू करायचं. इथे म्हटलंय ना, जप करा आणि आनंदी राहा. तर किती बघा, सुरुवातीला 8 ते 10 मिनिटं लागतात आपल्याला एक माळ पूर्ण करायला. सवयीने थोडासा अजून कमी वेळ लागतो. पण भगवद्गीतेचं अध्ययन आपल्याला जीवनामध्ये परिवर्तन घडून आणते, आपण असं म्हणतो ना. तर जे आपण शिकलोय ते आता आपल्या जीवनात आपल्याला वापरायला पाहिजे, आचरणामध्ये आणायला पाहिजे, तेव्हा आपण ही अनुभूती घेऊ शकतो. तर हे त्याचं महत्व आहे. तर इथे आपला अध्याय आता संपलेला आहे. अध्यायामध्ये काय बरं पाहिलं आपण, ते इथे आपण एकदा परत उजळणी करूया त्याची. अष्टांग योग किंवा ध्यान योग होता आजचा. तर या योगाच्या 8 पायऱ्या आपण समजून घेतल्या. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. मग अर्जुन म्हणाला होता की मन कसं आहे, वायूपेक्षा चंचल आहे कृष्णा, याला कसं संयमित करू मी.
मग कृष्ण उत्तर देतात की अभ्यासाने आणि अनासक्तीने म्हणजे अलिप्ततेने हे मनाला संयमित करू शकशील अर्जुना. मग अर्जुनाने विचारलं की जो आता हा अष्टांग योगी आहे तो अभ्यास करतोय अष्टांग योगाचा, पण तो अयशस्वी झाला तर त्याचं काय होतं? मग कृष्ण मार्गदर्शन त्यावर काय करतात अर्जुनाला, की या जन्मात केलेली भक्ती वाया जात नाही, त्याचा जन्म पुढे अशा ठिकाणी होतो जिथून त्याची भक्ती परत पुढे सुरू राहते. आणि मग कृष्ण सांगतात की सर्व योगांमध्ये भक्तियोग हा अत्यंत श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ भक्तियोग आहे. आता हे ऐकल्यावरती अर्जुनाला बरं वाटतं, कारण कृष्णांनी जो सांगितलेला हा ध्यान योग आहे किंवा अष्टांग योग आहे हा त्याला जमण्यासारखा नव्हता. बघा, आपण या ज्या 8 पायऱ्या पाहिल्या, वनामध्ये जायचं, एका आसनामध्ये बसायचं, मग ते श्वासावर नियंत्रण करायचं, धारणा, ध्यान, समाधी, हे त्याला काही जमण्यासारखं नव्हतं. जसं आता आपल्याला अवघड वाटलं तसंच अर्जुनाची परिस्थिती होती. तर त्यामुळे जेव्हा कृष्ण म्हणतात की भक्तियोग हा सगळ्यात श्रेष्ठ आहे, हे ऐकून अर्जुनाला आनंद होतो. आता श्रीला प्रभुपाद आपल्याला कसं समजवतात बघा, की आपण कसे आहोत, सर्वजण भगवंतांचे अंश आहोत. भगवंत कसे आहेत, परिपूर्ण आहेत, आणि या पूर्णत्वाची सेवा करणं हा आपला धर्म आहे. मग आपल्या काही कर्मामुळे काही प्रतिकूल परिस्थिती आपल्याला जरी सोसावी लागत असेल तरी भगवंतांची सेवा करणं त्यावेळेला आपण सोडू नये. कुठलाही मार्ग जरी निवडला, मग तो कर्मयोग निवडो आपण, ध्यानयोग निवडो, ज्ञानयोग निवडो, शेवटची पायरी ही भक्तियोग आहे, त्यानंतरच भगवंतांची प्राप्ती होणार आहे. निष्काम कर्मयोग हा या मार्गाचा आरंभ मानला जातो. म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करायला सुरुवात करणं आणि कर्माचं फळ कृष्णांना अर्पण करणं. आणि अंश आहे ना, अंश आहोत आपण, म्हणजे आपण पूर्णापासून आलेलो आहोत, कृष्णांपासूनच आलेलो आहोत. त्यामुळे या अंशाला ओढ कुठे आहे, पूर्णाकडेच पोचायची. आपलं गंतव्यस्थान हे कृष्णधामच आहे. तिथे पोचायला जो सहज सुलभ आचरणास अगदी सोपा असा मार्ग म्हणजे कुठला, भक्तियोग आहे, ज्याचं आता ज्ञान आपण पुढच्या अध्यायामध्ये म्हणजे अध्याय 7व्या पासून घेऊ लागू. तर इथे आपला अध्याय संपलेला आहे. आता काही शंका तुम्हाला असतील तर मी घेते.